थेट जाऊया सीएसएमटी स्टेशनवरती। ओम देशमुख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सीएसएमटी स्टेशनवरती सुद्धा प्रामुख्याने मेगा ब्लॉक घेण्यात आला, कारण तिथे सुद्धा प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे। ठाण्यामधलं चित्र आपण बघितलं। सीएसएमटी मध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? कारण ओम, ठाण्यामध्ये जर आपण बघितलं तर पीक कारच्या दरम्यान काम थोडंसं धीम्या गतीनं सुरू होतं आणि जसा पीक कार पुढे गेलेला आहे तसं आता जोरदार काम सुरू आहे। त्यामुळे तिकडच्या रेल्वेच्या वेळेमध्ये सुद्धा बदल झालेला आहे। 20 ते 25 मिनिटं आता उशिराने रेल्वे धावतात। सीएसएमटी मध्ये काय स्थिती आहे? गुरु, अगदी बरोबर आहे। जसं तू सांगितलंस की पीक मध्ये हे सगळं काम सुरू असल्यामुळे रेल्वे ज्या अगदी धीम्या गतीनं सुरू आहेत। आपण सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वरती आहोत, जिथं खऱ्या अर्थानं ज्या फास्ट लोकल असतात त्या येतात। खरं पाहिलं तर आज सकाळपासून अवघ्या 4 ते 5 लोकल या ठिकाणाहून धावलेल्या आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मुंबईकरांना ज्या फास्ट लोकलने जे प्रवास करतात त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे। मुंबई मध्य रेल्वेचे जे पीआरओ जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण काही वेळापूर्वी बातचीत करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी असं म्हटलंय की मुंबईमध्ये मध्य रेल्वेच्या माध्यमातून जो काही मेगा ब्लॉक घेण्यात येतोय त्यावर आम्ही बारकाईनं लक्ष ठेवून आहोत। ठाण्यामध्ये ठाणे स्टेशनवरती जे काही काम सुरू आहे किंवा मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी ब्लॉकची कामं सुरू आहेत त्या ठिकाणी आमचं सातत्याने लक्ष आहे, आम्ही मॉनिटरिंग करतोय। कामांसोबतच ज्या प्रकारे ट्रॅफिकवरती या सगळ्या गोष्टीचा परिणाम होते त्यावर सुद्धा मायन्युटली आमच्याकडनं लक्ष ठेवलं जाते, त्यावर पर्यायी उपाययोजना केल्या जात आहेत। बेस्टच्या माध्यमातून ज्या काही बसेस सोडण्यात आल्या त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळतोय। जर सीएसएमटीवरची आपण दृश्य पाहिली जी सातत्यानं गजबजलेलं ठिकाण म्हणून ओळखलं जातं, त्या सीएसएमटीवरती आज काहीशी गर्दी आहे ती फार कमी तुरळक प्रमाणात दिसते। निश्चित स्वरूपामध्ये रेल्वेची जी संख्या आहे लोकल धावण्याचा जो काही जे प्रमाण आज आहे ते अत्यंत कमी असल्यामुळे या ठिकाणची जी गर्दी आहे ती खूप कमी आहे असं दिसतंय। त्यामुळे एकंदर मुंबईकरांच्या जी काही रोजची प्रवासाची जी काही दिशा असते, मुंबईची लाईफलाईन म्हणून जी लोकल ओळखली जाते त्यावर आज कुठेतरी परिणाम झाल्यामुळे मुंबईकरांना प्रवासासाठी आणि एकंदर आपल्या दळणवळणासाठी काहीसे कष्ट घ्यावे लागतात असं त्याचं चित्र आहे। त्यामुळे आज रात्रीपासून इथं खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात होईल आणि त्यामुळे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती जे काम आज रात्रीपासून होणार आहे त्याचा उद्यापासून निश्चित स्वरूपात अधिक जास्त फटका मुंबईकरांना बसू शकतो अशा प्रकारची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली। त्यामुळे या सगळ्यावरती आता प्रशासनाच्या वतीनं कशा प्रकारे उपाययोजना राबवल्या जात आहेत आणि मुंबईकरांना कशा प्रकारे अधिकाधिक ओम, आपण जर का आणखी प्रेक्षकांना सोपं करून सांगू शकलो की एखाद्या व्यक्तीला आता सीएसएमटी वरनं ठाणे किंवा कल्याणच्या दिशेने प्रवास करायचा असेल तर त्याच्यासमोर हा मेगा ब्लॉक बघता नेमके काय पर्याय आहेत आता या घडीला? गुरु, अगदी बरोबर। जसं तू सांगितलंस की जर ठाण्याला किंवा इतर ठिकाणी जायचं असेल गाड्यांची उपलब्धता आहे, मात्र त्याचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे। जसं मी सांगितलं की ज्या फास्ट लोकल्स आहेत त्या सकाळपासून अगदी 4 ते 5 धावलेल्या आहेत, तशाच प्रकारे इतरही गाड्यांची स्थिती आहे। गाड्यांची संख्याही कमी होत चालली आहे, त्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांना खऱ्या अर्थानं अडचणींचा सामना करावा लागतो। मात्र रुटीन गाड्या ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे सुरू असल्या तरी त्यांची संख्या मात्र कमी झाली, त्यामुळे काहीसा तणाव प्रवाशांवरती होतो। गुरु।